मुखी नाहती मोक्ष मुखी नाहती मोक्ष
साक्षात बहुतांची साक्षात बहुतांची वैष्णवाचा मान खरा वैष्णवाचा मान खरा Guru
हरी मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा वस्तुशी भस्मदंडन लगी काठी तीर्था अटी भ्रमण वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा वस्तुशी तुकामनी आडकाठी तुकामनी आडकाठी नाही भेटी देवाची वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा वस्तुसी महायोग पीठे तटे भीम रत्यावरं मुंडरे काय दातं मुनी समागत्य तिष्ठश्च मानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजन्मी देवाचे या जगत उद्धाराला जी धरीला अवतार निरबिला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजन्मी देवाचे ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञानमृती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वधे साक्षात्तं भावातीतं त्रिगुणातीतं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवीर्यं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं गुटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं शरण शरण हनुमो काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापन गेल्या 45 वर्षापासून आपल्या गावानं साधू संतांचा विचार टिकून ठेवला. तुमच्या कासारवाडी वासियांनो तुम्हाला लाख लाख धन्यवाद. विठ्ठला
पुरुषोत्तम मासाची सुरुवात झालेली आणि त्या पुरुषोत्तम मासाच्या या पर्वावर हा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपण या ठिकाणी करतो आहोत. यज्ञाला सुरुवात होऊन 2 दिवस झाले. दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ आणि संध्याकाळची सेवा तुमच्या सर्व सप्ताह कमिटीचे आयोजक असतील, ग्रामस्थ भजनी मंडळ असतील, पंचकृषीतील भजनी मंडळांच्या माध्यमातून आई बाबा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी संप्रदायाचा नियम आहे नामपर प्रकरणातील अभंग असावा, म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग नामपर प्रकरणातील आहे. गावातील सगळी ही विशारद महात्मे तुमचे असतील, पंचकृषीतील महात्मे. तुमच्या गावात मी पहिली सून आहे. मला सासूची खोड माहित नाही, सासऱ्याची खोड माहित नाही. तुमच्या पदरात टाकलेलं आहे, सांभाळून घ्या. मायबापांनो, विशारद महात्मे आमचे प्रवीण महाराज असतील, आमचे श्री हरी महाराज असतील. पॉम्पलेटला नाव असले बरं का, ती मला माहित नाही कोणती. श्री हरी महाराज, सीताराम महाराज पवार. अरे याच्यावर छापेल भरती राहत्या. हरिपटाला आटन जेवायला 60. म्हणजे आता महाराज लोकांना काय राहतं, आता पॉम्पलेट वाचून द्यावं तर आज तुमचा कार्यक्रम किती आहे तुम्ही बोलायचं. 7:93. आता किती वाजले तुमच्या घडी? आता 1 तास बोला काय गाजर सांगायचे. त्याच्या जीवनात काही नाही ना मायबाप. त्याला तुम्ही 8:30ला जरी चालू केला तर ते 9ला संपील. कारण त्याची मोटरच गुळण्यावर चालत. तुमच्याकडे चालत आहे गुळण्यावर मोटरी. तुम्ही नाशिक जिल्ह्यातले माणसं आहे, तुम्ही भाग्यवान माणसं आहे. आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चालत गुळण्यावर मोटर. ज्याला अनुभवाचा पत्ता नाही का ते अर्ध्या तासातच उचली ते गाजर इकडचं गाडीतून उचकीत आहे. आमच्या सारख्याला परफेक्ट 2 तास लागत्या. तेव्हा पर कीर्तन तुमच्या बी टाकुऱ्यात उतरत नाही तर आला वा आणि गेला वा. विठ्ठल विठ्ठल संगीत विशारद मृदंग सम्राट आमचे हरिभक्त परायण सचिन महाराज असतील. बरोबर आहे का? अरे तर काय सांगा, रॉंग नंबर लागत आहे सचिन बाबा. तसेच आमचे 2 सोडून 3 जबाबदारी. 1 मागून पळून जायला नाही, 2 पुढून पळून जावायला. तुम्हाला सुद्धा लाख लाख धन्यवाद. विनेकरी बाबा असतील आणि हे सगळे बालवृंद, तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी उपस्थित झाला. अतिशय उत्कृष्ट सागर साऊंड सिस्टीम, तुम्हाला सुद्धा लाख लाख धन्यवाद. असाच आवाज शेवटपर्यंत ठेवा, नाही तर माही शिट्टी वाजायची. विठाला विठा. वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत. पहिल्या दिवशी स्वरूपपर प्रकरणातील अभंग असावा, मंगलाचरण असावं. दुसऱ्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग असावा. तिसऱ्या दिवशी संतपर प्रकरणातील अभंग असावा. 7व्या दिवशी मागणी पर असावा. 8व्या दिवशी कालापर असावा. गवळणी पर असावा. विरैन पर असावा. असा संप्रदायाचा दंड केला. आता पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग घेतला तरी चालतो, पण याचा नियम काय आहे ते तुम्हाला सांगतो. स्वरूपाचा अभंग काय घेतला जातो, मंगलाचरण का घ्यावं लागतं? कारण देव तसा कळत नाही. बुवाच्या सुद्धा टकुऱ्यात देव नाही तर तुमच्याकडून उतराचा. जरा बारीक विचार करा. देव कळत नाही. देव स्वस्वरूपानं नटलेला आहे आणि नटलेला भगवान परमात्मा प्रत्येकाच्या हृदयस्थानी आहे. आणि हृदयस्थानी असलेला देव, आतला देव आणि बाहेरचा देव कळण्याकरताच साधन नाम आहे. आणि ते नाम दुसऱ्या दिवशी घ्यावं लागतं. म्हणून नामपर प्रकरणातील अभंग. देव कळावा, कशाला कळावं ते साधन दुसऱ्या दिवशी. आणि ते साधन कोणाच्या मुठीत आहे म्हणून तिसऱ्या दिवशी संतपर प्रकरणातील अभंग असतो. मग 4था, 5वा, 6वा दिवस कुणीकडे भुकायचं नसतं. अभंगच घेऊन भुकायचं असतं. आमचा राहतो अभंग एकीकडं आणि महाराज चालवतो संगमनेरला. ताळाच बसत नाही शेवटपर्यंत. त्याच्याकडून अभंगच सुटत नाही. दिवस सुटला नाही तर अभंग कुठून सुटत. म्हणून आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आल्या कारणानं जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणातला नामाचं प्रतिजय महत्व सांगणारा अनुभव सिद्ध अभंग तुमच्या पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतला. विठाला मुखी नाम हाती मोक्ष, आयशी साक्ष एखाद्याची.
जरा बारकी आमचं कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागत. मुंगीच्या पाया इतका जर भेजा कमी असला ना तर कुर्यात कीर्तन उतरत नाही. कुठून आणला तर रथचा भाऊ खांडेकर महाराज. मी काय विदेशातून आलो. आमच्या साधू संतांना 45 वर्ष झाले तुमच्या गावामध्ये. ज्या ज्ञानोबा तुकोबांना जो परमार्थ सांगितला, जो विचार सांगितला, त्याचा अनुभव किती जगात लोकांना आहे. साधू संतांना सांगितलेला अनुभव किंवा सांगितलेला परमार्थ थेरी आणि प्रॅक्टिकलचा आहे, निस्ता भुकाचा नाही. अनुभवा या महाराजला 500 रुपये दिले ते म्हणलं होतं या म्हणा. अनुभव आले अंगा. कोणाला? कोणत्या? जो इथं सांगून राहिला त्याला, ज्यानं लिहून ठेवले त्याला आले. कोणाला 750 वर्ष झाले, कोणाला 550 वर्ष झाले, कोणाला 450 वर्ष झाले, त्याला या ओळीचा अनुभव आला. तुम्हाला मला काय टटांग 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 काय म्हणते अनुभव? काय म्हणते अनुभव? चपाती संग काय करा तुम्ही. साधू संतांना सांगितलेला परमार्थ थेरी आणि प्रॅक्टिकलचा आहे. जरा विचार करा. निस्ता मनामनीचा परमार्थ जगामध्ये चालला, अनुभवाचा पत्ता नाही आणि सांगायचा धंदा चालला. ज्याला काट्टे नाही झाले का महाराज ते म्हणतो काट्टेने धडाचे राहत नाही, काट्टे धडाचे. तुला होऊ दे एकदा. तुला काट्याचाच पत्ता नाही, तू सांगू राहिला काट्टे धडाचे राहत नाही. तुका बरं आहे काय सांगतात? मुखी नाम हाती मोक्ष आयशी साक्ष बहुतांची. ज्याच्या जीवनामध्ये नाम आलं, नाम कशाला म्हणतात याची पंचायत आहे महाराष्ट्राला. त्या महाराष्ट्रामध्ये कोट्यवधी संत झाले रे. माती केली आम्ही द्यायची नाही, समजून घेतलं नाही. झुकेंगे साला. तुमच्याकडे आहे का? मोडे पण वाटणार नाही. तसा चुलीच आहे. कोणाचं काय जाईल? तुमच्याकडे चुली आहे? कळायच्या चुली. हा आपल्याला कळायचे. नवीन प्रोडक्शनला चुली नाही कळायच्या, त्याला गॅस कळती. विचार करा. मुखी नाम हाती मोक्ष. ज्याच्या जीवनामध्ये नाम आलं त्याला मोक्षाला प्राप्त झाला. अशी साक्ष आमच्या आतापर्यंत पुराणानं शास्त्रानं संतांना सांगून ठेवली. साधू संतांचा जो माल आहे तो काही खोटा नाटा नाही, ते काही बेंटक्स नाही. वैष्णवांचा माल खरा 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 तुरा तुरा वस्तुशी. सांगणारे मरून गेले मायबाप, शाईनी मारणारे पुढाले. महाराज व्हायची हाव, गुरु व्हायची हाव. लोक बॅगावा त्या बॅगा पिशा. हा खायला गपागप खायला देते त्याला वकुस तर. त्याची तुकड्या करता मौती गेले आहे ना पालथ्याने शिवाय ना. काय केलं ज्ञानोबानं, काय केलं तुकोबानं? तुकड्या करतात मौती झाल्या ना. अरे भीक मागून आणलेलं सुद्धा खाऊन नाही दिलं या बिलिंदर दैवाच्या लोकांना. आणि आता ज्ञानोबा की जय तू गचराय. तो जय केली तरी त्याची जय, आणि तो नाही केली तरी असे 96 पिढ्या वाटी लावल्या द्याय ना, तरी 750 वर्ष झाले. 22 वर्षाची जय. तुमच्या का सरबडीमध्ये आहे ना, 100 वर्ष जगलो, 200-400 एकर जमीन घेऊन ठेवली, हाडूक नाही राहिलं त्याचं वाला माग. 22 वर्षाच्या लेकराची कीर्ती आज 750 वर्ष राहिली. त्या कुऱ्यात उतरू नये का परमार्थ? भस्म दंडन लगे काठी तीर्था आटी भ्रमण. तुझे जे साधन करशील ते मायबाप ते उपयोगाचं नाही. ज्या गोष्टींना रोग जाईल ती गोष्ट ती औषध घ्यावा. ज्यांना रोग जात नाही ते धंदे करू नये. इथं बसलेले आला आणि ब्रह्मदेवापासून भिकाऱ्यापर्यंत एक रोग लागलेला आहे सगळ्याला. कशाचा रोग लागला? तो टाटा बिर्ला असू द्या नाही तर अंबानी असू द्या, सगळ्याला जो कोट्यधीश असू द्या नाही तर भिकारपती असू द्या, सगळ्याला एक रोग आहे. कायचा? मराचा आहे ना. कोणी आलं की छातीवर शिक्का मारून मर नाही सकता.
धडकाचा तुला आहे ना नीट सोयीना धडक, आणि जर नाही धडकला ना 10वे 13वेच घाला लागेल तोय बाई. भस्म दंड न लगे काठी, तीर्था आटी भ्रमण, तू काही धंदे कर, तू काही धंदे कर, मराच्या टायमाला तीर्थयात्रा करता येणार नाही, मराच्या टायमाला तुला भस्म लावता येणार नाही, मराच्या टायमाला तुला आरडता वरडता येणार नाही. मराच्या टायमाचा साधन तुला जीवनात आलं पाहिजे म्हणून तू कोबराय सांगतात वैष्णवांचा माल करा तुरा तुरा वस्तूचे. हे सोडून जर करशील, हे सोडून जर रिकामे धंदे करशील, तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. तुया किती 96 पिढ्या गेल्या जरी ना तुया स्वप्नात सुद्धा देव येऊ शकत नाही, कारण देव राहिला एका बाजूला आणि तू धडकला दुसऱ्या मार्गाला, त्याच्यामुळे तुला देवाची आणि तुझी भेट होऊ शकत नाही. वैष्णवांचा माल खरा तुरा तुरा वस्तुशी विठाला विठाला हरी विठाला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ मायबाप तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. जरा बारीक विचार करा. डोकं उठलं त्याचा अनुभव, लग्न नाही झाला त्याचा अनुभव, लग्न झाला त्याचा अनुभव, पोरं झाले नाही त्याचा अनुभव, पोरं झालं त्याचा अनुभव, भूक लागली त्याचा अनुभव, सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे ना. या सडेल संसारामध्ये सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे की नाही मायबाप आहे ना. देवाचा काय अनुभव, फाशी घेऊन मरतो आता. देवाचा अनुभव कशाला म्हणतात देवाचा अनुभव, देवाचं माहित नाही, देव देव चालला. देव देव लेकरू सांगायला ज्ञानोबर आहे. देव देव म्हणून व्यर्थ का फिरती, निज देव नेनसी मुळी कोण. आतला देव कोणा सांगायचा, अय मेंटल रात घर उघडून सांडा साल करून बघ. येण्याच्या हळदी जमा झाल्याने महाराज व्हायचे हाव, गुरु व्हायचे हाव, पाय पडून घ्यायचे हाव. आप मरे तो मरे, यजमान कुले की मरे, वारे वा धंदा. मला एक भेटलो होतं मेंटल म्हणे, 10,000 कीर्तन केले, म्हटलं थांब तुला आता विमान यायचंय न्यायला. येण्याच्या हळदी कीर्तन करणं म्हणजे 2 तास लोकांना आवडून धरायची अक्कल आहे. कीर्तन म्हणजे पारमार्थ नाही, कीर्तन म्हणजे पारमार्थ नाही. कीर्तन करीशी तरी कीर्तनकार होती, परी वैष्णव न होसी अरे जना. गायन करीशी तरी गुणीजन होती, परी वैष्णव न होसी अरे जना. तीर्थयात्रा करीशी कापडीच होती, परी वैष्णव न होसी अरे जना. कथा करीशी तरी कथाकारच होती, परी वैष्णव. काय म्हातारी हे माय प्रमाण आहे काही. टकुरे गाण पडले टकुरे लोकायचे, आणि मी लय करतो, मी लय करतो. काय गाजर करतो तू, काय येतं तुला? 2-4 राग येत असन तुला, मालकंश येत असन, भैरवी येत असन, तोडी येत असन, चंद्रकंश येत असन, दुसरं काय येतं गाजर तुला? मराच्या टायमाला ज्यावेळेस यमश्रम काळा लागेल, तुमच्याकडे लागेल की नाशिक जिल्ह्यात यम, तुमच्याकडे लोक जात असेल ना, आळडा त्या वाढ्यात का नाही? मराच्या टायमाला डोळे पांढरे करी निघते. आता गच महाराज द्या ना, लय पट्टीच होत ते, काऊन येत नाही तिकडं? अरे चुकाली यावर मग फेरा पडे, चुकाली यावर
कासरवाडीला यायला. मी निघलो तिकडून. आमच्या एक झिटूनवर चढलो या समृद्धीला तुमच्या महामार्गाला. कुठं उतराव? सिन्नरला उतराव ना. हा गोंदा म्हणा, श्री सिन्नर म्हणा. मला तिकडचं येताना झाडस पिपळ गावला, वैजापूर फाटा लागावा, पुढं इकडे शिर्डी एक्झिट लागावा, तेव्हा येईन ना गोंदा. अय गोंद्या टकुर्यात नाही गोंदा. आणि मला जर तिकडे जालना लागलं, देऊळगाव राजा लागलं तर जमन का? येईन का कासरवाडी? 96 पिढे गेले तरी येईन का? अय देव चालला तो आला निसता. कुठून आला काढून पार मारतो, नवीनच आला. अंगात देव येतो. अय मेंटल खोपडीच्या अंगात देव येत असतो काय? तुमच्या नाशिक जिल्ह्यात येतो का? हा तुमच्याकडे आहे. आम्हाला येता येतं एक गाव लागलं होतं प्रति जेजूर. हा एक गाव लागलं मला वाचता येतं बरं का. येता येत देव अंगात यायची गोष्ट आहे का? अंगातच आहे. बरं कापूरला पुरता राहतो मग कुठं जातो? सचिन महाराज कापूस येतो. तुमच्याकडे कापूस आहे का? नाही नाही तुमच्याकडे कापूस नाही. कांदे कांदे अंगूर आहे तुमच्याकडे का नाही? अरे मायबा माणसाच्या जन्माला आलो. कशा करता जन्म पाठवला भगवंताना? नाचल्यावारी घालाय करता नाही. माणसाचा जन्म म्हणजे गधड्याचा जन्म नाही. माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्या मांजराचा जन्म नाही रे. आला हा जन्म येणार नाही पुन्हा. दोन घरीचा आहे तू पाहुणार. माझे तुझे तर इथेच राहील नटवर घर मातीला सोडावा लागेल घर बाजूला जुनार. दोन घरीचा आहे तू पाहुणार. आला हा जन्म येणार नाही पुन्हा. दोन घरीचा आहे तू पाहुणार. तरी अंगरटवाणी करून चालायचं नाही बरं का? नाही 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 नाही. तुला जर नीट मरावं असं वाटत असल, माणसाच्या जन्माला येऊन माणसाच्या जन्माचा सार्थक व्हावा असं वाटत असेल तर संताला शरण जावं लागेल. आमचं ऐकू नका बावळट लोकांचं, पण संताचं ऐकावं लागेल तुम्हाला. हाओ मरणाधी सावध व्हावे. मरणाधी सावध व्हावे. मरणाधी सावध व्हावे. मरणाधी सावध व्हावे. आपले सोयीदार करून घ्यावे. जन्म घालून वाया. जन्म घालून वाया. आपले सोयीदार घ्यावे. आपले सोयीदार घ्यावे. जन्म घालून वाया. जन्म घालून वाया. मरणादी सावध व्हावे. आपुले सोहित करून घ्यावे. माणसाच्या जन्मात मरण टाळता येतं बर का? इतर गधड्या कुत्र्या मांजराच्या जन्मात नाही करता येते. इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. आणि कहे गान इतर योन्या प्रारब्ध कर्म कमी करायला निघालेले आहे. 83,99,999 ज्या योन्या आहे ना त्या प्रारब्ध कर्म कमी करायला निघाल्या. मायबाप माणसाच्या जन्माला आलो तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. ज्या आई बापाच्या पोटी जन्माला आलो ना भाग्यवान माणसं आहोत. संत धकल्यानंतर जन्माला आलो, पण संताचा विचार जर डोक्यात उतरला तर वाचण्याची शक्यता आहे. साधू संतांना अनुभवून सांगितला परमार्थ. आम्हाला अनुभवाचा पत्ता नाही आणि आम्ही परमार्थ सांगू राहिलो.
कशाला म्हणतात ना लोक म्हणते कुठून आलं कानू नवीनच आलंय अंगात येतय तुमच्याच नाशिक जिल्ह्यातून आलंय कुठून आलंय रोज परंपरेचे अभंग म्हणत नाही का हरिपाठामध्ये म्हणत नाही आदिनाथ उमा बीज प्रकट आले काय गाजर उगले का मग शास्त्र वाचायचं नाही अभ्यास करायचा नाही आमच्या प्रमाण आहे का आमच्या ज्ञानेश्वरी आहे का या अरे ज्याच्यावर कोटीनं उलाढाल होते ना तुकल्या करता मौती केल्या त्या महात्म्यांच्या आणि आता त्याच्या जीवावर उड्या ज्यांच्या काय ज्याच्या जीवावर उड्या त्याच्या नागपुड्यात काढ्या वाचून ज्ञाने विनय के ज्ञानोबरायची भाषा ऐका जरा ऐका आमचं ऐकू नका पागल लोकायचं आमच्या डोक्यात पाणी व्हायले आम्ही तुमचा सिन्नर तालुका इकायला निघेले तुम्ही उद्या आता तुमच्याकडे बिग्यावर येले हा जरा विचार करा काय सांगितलंय ज्ञानोबाना वाचून ज्ञाने विनय के उपाय करीशी जितके ते केवी गुंतची आदिके रुकी अरे 22 वर्षाचा बच्चा सांगायलाय इड 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला ढवळ्या केसाला काळी मेहंदी लावायची पळेली अरे टकुऱ्या देव उतराना त्याच्या कुठून झालं कणू माझा मरा गेला लई पाप आहे रोज काकडे म्हणते ना पूर्वजन्मी पाप केले पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले विषय सुख नाशिवंत सेविताती निरकोंडले 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे म्हणू आरडे जाय पाच पोटात पिळे पडली द्यायच्या ज्ञानदृष्टी काय म्हणतात कशाला म्हणतात ज्ञानदृष्टी याला लेन्स टाकावं लागते येड्याच्या हळदी जमा झाल्या नसते समाज काय येडा समाजाला काही घेणं नाही बुवा म्हणला ना बैलगा म्हण समाज हाच म्हणतो समाजाला काही घेणं नाही याच्यातलं काही गाजर कळत नाही समाजाला ज्याला कळत त्याला धडाचं सांगायचं नाही त्याला शायनिंग मारायची चाटा मारायच्या नोटा खिशात घालायच्या त्याला काही घेणं नाही तुम्ही उद्या मारायच्या ऐवजी आज का मारा ना अरे ज्या गोष्टीला उद्धार होतो ना ज्या गोष्टीला जीवाचा शिव नराचा नारायण दगडाचा देव होतो ना ती गोष्ट समाजाला सांग आमच्या ज्ञानोबा तुकोबांना रिकामे लोकायला अशा तुकड्यावारी नाही लावलंय ज्या ज्ञानोबा तुकोबांना समाजाच्या उद्धाराचं सांगितलं का चाटा मारल्या लोकाला तुमच्या सिन्नर तालुक्यामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये तुटुक मुटुक कंपनी राहते एखादी त्या कंपनीची जाहिरात येते पेपरला पाहिजे तो मग ते देईल राहतं तो ह्या डिग्रीचा पाहिजे त्याला इतका पगार दिला जाईल त्याला सगळी सोय दिल्या जाईल त्याला ईशीची गाडी दिल्या जाईल सगळं लिहिलं राहतं त्याच्यात पण खाली बारीक राहतं कंसात टीप काय कायची टीप राहते हा तू ज्या पदा करता एवढाला ना धडकुराला निड त्या पदाचा तुला किमान 6 महिन्याचा काय पाहिजे इडे एखाद्या बोला तारीख देताना म्हणते की तुला त्या अभंगाचा अनुभव आहे का विचारते काय झालं एक दृष्टांत सांगतो आणि अभंगाकडे येतो साधू संताचा परमार्थ म्हणामणीचा नाही मी जे 100-150 किलोमीटर आलो ना भुकाला नाही आलो हे ज्ञानोबा तुकोबांना जे सांगितलं ना तो विचार सांगायला आलो बघा ऐका काय झालं गावामध्ये ना पूर्वीच्या काळामध्ये लग्न व्हायचे आताचे नाही सांगत आता उरायले पण धिंगणे उरायले लग्न कमी धिंगणे जादा होते पण त्या काळामध्ये जुन्या काळामध्ये बैलगाडीचा प्रवास होता आणि बैलगाडीनं वराडं जायचे आता ते गेलं लग्न बिग्न वेळेवर लागलं भानगडी झाले त्यानं जेवण खाणं दणकून खाल्लं कणकून नवरदेव नवरीला नवीन खिलार आणली होती पंढरपुरावर नवीन खिलार 1.5 लाखाची नवरदेव नवरीला आपण कसं इकडं नवीन स्कॉर्पिओ नवीन लावितो तसं त्याला नवीन लावेल होती मग ते नवरदेव नवरी ती डोली बिली सजेल होती त्याच्यामध्ये ते बसले दोघं जोडी त्याची बिदाई झाली आणि चालले ती वाटी लावली ती पोरगी ते दोघं नवरा बायको चालले त्या खिलार गाडीमध्ये चालता चालता काय झालं असं या इडं पुढं कोणतं काय तुमचं चास
मग त्या चाच जवळ गेल्या गेल्या काय झालं, ते खिलार उधळले तशी ती गाडी जू गेलं मोडून. टांगापलटी घोडे फरार झाले सचिन महाराज. टांगापलटी घोडे फरार कळलं ना तुम्हाला? हा, एवढ्यात काय झालं, ते जे नवरदेव होतं का त्याचा टांगापलटी झाला, धामपरम झालं. ती बिचारी लेक तिथून वापस आली. दृष्टांत काय साठी सांगू राहिलो जरा बारीक ऐका, मला वेळ नाही घालवायचा. एक तर पहिलेच वेळ 8:30 झाले, आज उभा भंगावर नाही. तुमच्याकडं जाऊ द्या, पुन्हा लांबच आहे ते दादा, याच्याकडे तर 2 तास लागत आहे महाराज. हा, मग ती बिचारी माऊली तशीच वापस आली हळदीच्या डागावर. पूर्वीच्या बाया खानदानी होत्या, म्हणजे आताच्या नाही असं म्हणायचं नाही बरं का. मला घरी जायचंय, आज घंटाभर राहायचं तुमच्याकडे. आता ती बाई बिचारी आली, गावात राहिली, हळदीच्या डागावर राहिली. तिचं वय 85 वर्षाचं झालं. गावामध्ये राहिल्यानंतर 85 वर्ष जगली ती म्हातारी. जग खड म्हातारी झाली, डोळे केस झाले तिचे, फार मसनात गावऱ्या जायची पाळी आली. म्हणतं हलायचं असं टाक 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 टाक. भाऊ चांगले होते, भावानं काय केलं, तिला एक रूम बांधून दिली चांगली, तिथं राहायची बिचारी एकटी. गावामध्ये आता नवीन लग्न, म्हणजे त्या काळामध्ये नवीन लग्न झालेलं होतं. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्न झाल्यानंतर बाळंतपणाला मुलगी पहिल्यांदा कुठं आणि द्या, माहेरात आणते ना. किती गरिबी बोकांडी असली तरी आणावं लागत, हरी ते आपल्या महाराष्ट्राची. मग त्यांनी काय केलं, त्या बाईना बिचारीनं काय केलं, मूळ पाठवलं, त्या पोरीला डिलिव्हरीला आणलं. पहिल्या डिलिव्हरीला बरं का. जरा कान उघडे ठेवून ऐका बुवा, काय भुकुराला जरा कान उघडे ठेवून ऐका. नुसतं ऐकू ऐकू किटले कान तरी न झाले ब्रह्मज्ञान. बुवा कुदू कुदू कीर्तन करतो निघून जातो, त्याला काय घे नाही तुमच्या गावाशी. मग ती जशी लग्न होऊन गेली, ती पार डिलिव्हरीलाच आली. तिचं परत मूळ झालं नाही, गरिबी होती घरची, आईनं काही आणलं नाही. आता ती आली, सगळ्या गल्लीतल्या बाया गोळा झाल्या. बाया जाताना कशी वाळेल होती, कशी दिसत होती, आता सुधारली. काय एंडो सल्फान पिलतं काय तिनं, मेंटल खोपडीच्या. आता ती दुहेरी आळाची झाली. सगळे भेटून गल्लीतले गोळा झाले, पाहिलं, तिची बिचारीचं कौतुक केलं. केल्यानंतर काय झालं, कालांतरानं 8-15 दिवस निघून गेले. काय लिहिलं होती बाळातपणा लिहिलं होती ना. हा तुम्ही हुशार, जरा बारीक ऐका काय म्हणायचंय मला. मग ती आली, 15 दिवसांनी तिला त्रास चालू व्हायला लागला. होतो का नाही तुमच्या नाशिक जिल्ह्यात? होत नाही वाटतं मला. त्रास होतो का नाही तिला? काहीतरी होत असेल ना. कस काय होतं कोण, अंगातच देव येतोय लोकांच्या. तू नांदलाच नाही रे. काय नकोस का पद्मिनीचे सोहळे, वांझेशी डोळे कैसे होती. मग काय झालं, 15 दिवस झाले, ती लेकरू पहिल्यांदा डिलिव्हरीला होतं, त्याच्यामुळे तिला त्रास जास्त व्हायला लागल्यानंतर ती आरडायला लागली. आता आरडायला लागल्यावर रात्री 11 वाजले, गावातून गाडी नाही, घोडं नाही. आता इथून तिला डिलिव्हरीला जर न्यायचं असलं तर गावात अनुभवी बाया राहायच्या पहिले, तेव्हा काही दवाखान्यात न्यावं नाही लागायचं का नाही. मग आता तिला त्रास व्हायला लागला, अख्खी गल्ली गोळा झाली, साऱ्या गल्लीतल्या बाया जायला लागले. ही म्हातारी बसली होती गजबासावून, ती हळदीच्या डागावाली म्हातारी तिथं बसली होती. ती म्हणे काऊन चालल्या का ना तिकडं देवळाकडे, काय चाललंय का ना दांगोडा. सगळ्या उठल्या सुटल्या तोंडवर करून चालल्या, तर गज राहावं का नाही. हिला काही ज्ञान आहे की त्याच्यातलं, पण कमी ज्ञानाला लई वळवळ. नवल अहंकाराच्या गुटी, विशेष ना लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबी कंठी, नाना संकटी नाचवी. काऊन चालल्या का तिकडं, काय गर्दी झाली तिकडं. ती म्हणती, त्या आत्याच्या वयाची एक बाई होती, ती म्हणे आत्याबाई तुम्हाला याच्यातलं काही माहित नाही, तुम्ही गच राहा ना. नाही बघ काऊनच चालल्या तिकडं. ते काठी टेकीत टेकीत म्हातारी आली त्या गल्लीत. जी आरडत होती का तिथं आली दारातोंडी. काऊन आरडू राहिली ती, काय रोग आला तिला, ती काऊन आरडू राहिली हिला कळत. हिला त्याच्यातलं काही गाजरा माहिती का. काऊन, अहो आत्याबाई तिचं पोट दुखू राहिलं. ऐका बर का, कीर्तन एका चरणात जरी सुटलं ना, मी काय तुम्हाला बॉन्ड नाही करून दिला, सगळेच सुटायला पाहिजे, पण निदान टकुऱ्यात उतरला पाहिजे बुवा काय भुकलाही. मग आत्याबाई तुम्ही गच राहा, तुम्हाला याच्यातलं काही माहित नाही. अगं पण एवढं आरडायला काय झालं तिला. म्हणे तिचं पोट दुखू राहिलं, म्हणे मा बी दुखत होतं रात्री. मग काय एवढं आरडायचं राहतं का त्याला.
आत्याबाई तुम्हाला याच्यातलं काही गाजर माहित नाही, तुम्ही थोडं गच राहा ना. तुमचं पोट काय दुखत होत, तिचं काऊन दुखू राहिलं म्हणजे तिचं काय ना का दुखा ना, पण तुमचं काऊन दुखत होतं म्हणजे मी रात्री बेसन खाल्लं होतं. तिनं बेसन खायले का? अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी, अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी, अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी, अनुभव नाही पोटी पोटी, अनुभव नाही पोटी. त्याच्या ऐकून आहे गोष्टी, त्याच्या ऐकून आहे लग्न करावं लागलं, लग्न करून तिला नांदावं लागलं आणि नांदल्यानंतर तिला त्या सुखाला पात्र व्हावं लागलं. तुला देवाचा अनुभव नाही, देव देव करा देव देव करा. माझ्या संघ चारिधामला चला, माझ्या संघ नर्मदा परिक्रमाला चला, माझ्या संघ महाराष्ट्र दर्शनाला जा आणि अलकनंदात उडी घ्या, तिकडे टांगापट्टी घोडे पारार करा. साधू संतांना सांगितलेला परमार्थ थेरी आणि प्रॅक्टिकलचा आहे. ज्ञानेश्वरी पारायण करणं थेरी आहे, पण त्या ज्ञानेश्वरीचा अनुभव येणं याला प्रॅक्टिकल म्हणतात. एकतरी ओवी अनुभवावे एकतरी ओवी, अनुभवावे एकतरी ओवी, अनुभवावे एकतरी ओवी. नामा म्हणे नाम, नामा म्हणे ग्रंथ, ग्रंथ जाणारे रे. राम म्हणे ग्रंथ, ग्रंथ जाणारे रे. एकतरी ओवी, अनुभवावे एकतरी ओवी, अनुभवावे एकतरी ओवी, अनुभवावे एकतरी ओवी. नामा म्हणे नाम, नामा म्हणे ग्रंथ, श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओळी वाचावी. काही वेळ म्हणजे बोट फिरलं का पुण्य मिळत. अरे बाबा, त्या काळात शिकलेले लोक नव्हते, त्या काळात परमार्थाची कुठेतरी गोडी निर्माण. आता पोरग जर शाळेत जायला लागलं, त्याला खिचडी द्या, चॉकलेट द्या, काय आला त्याला वळण लागा करता येईल. आता याच्या मसनात गावरे गेले, याला वळण लागायचं कधी याला अजून. आता हे जर ग्रॅज्युएट झालं, पीएचडी झालं, हे जर म्हणलं मला खिचडी द्या कॉलेजमध्ये, तर कळत का तुम्हाला मी काय भुकुरायला कळू राहिलं तुम्हाला. नाम उच्चारिता कंठे, 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 नाम उच्चारिता कंठे. नाम उच्चारिता कंठे, नाम उच्चारिता कंठे, उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेथे, नाम उच्चारिता कंठे, पुढे उभा जगते.
कीर्तन तुमच्या करता नाही करत मी माझ्या करता कीर्तन करतो. विठाल 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 हरे विठाल विठाल विठाल. जीवनामध्ये परमार्थ आनंद करता करायचं राहत. मी 150 किलोमीटर भुकलो ना काय करता आपला आनंद मिळाला पाहिजे. तुम्हाला कळू नाही तर नाही कळू. सांगून सांगून मरून गेले वाजत असे बोम कोणी ना ऐकती कानी. त्याच ऐकलं नाही आमच्या गाजरावाल्याचं कोण ऐकणार आहे? पण भुकणं आमचं काम आहे. जोपर्यंत हा विषय तुमच्यापर्यंत आणला नाही लोकांना का नाही आणला? आमच्या बापाची मक्तेदारी का? हा ज्ञानोबा साऱ्याला चालला त्या तुकोबा साऱ्याला चालला त्या हे का परमार्थ चालत नाही तुम्हाला? आमच्या घरचा परमार्थ आहे का? मराच्या टायमाला जी गोष्ट यायला पाहिजे ना ती गोष्ट तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगता. मुखी जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात मुखी नाम हाती मोक्ष. मेल्यावर का मेल्यावर त्याचं मरण चुकलं आमचं कोण चुका ना? आम्ही तर दिवसात 3-3 कीर्तन करू राहिलो. तुकोबरायाचं मरण चुकलं का नाही चुकलं? ज्या ती तुकोबराय सांगतात मुखी नाम नाम सांगतो पहिले मग मोक्ष सांगत. कशाला म्हणतात ना तुम्ही? आम्ही ज्याला नाम म्हणतो ना त्याला ते नावाला नाम म्हणतो तुम्ही. आम्ही नावाचा एक दिवस नाश होतो नामाचा नाश होत नाही. आकाराला जे ठेवल्या जातं ना त्याला नाव म्हणतात. आकाराला जे ठेवलं जातं ना त्याला नाव म्हणतात. जे आकारात मोडत नाही त्याला नाम म्हणतात. उलट्या ज्ञानेश्वऱ्या पाठ येणार आहे तुमच्या. परिसृष्टीच्या उपकर्मा पूर्वी गा विरोत्तमा वेडायचा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वरा ते ना ओळखे सृष्टी ही ना करू शके तो थोरू केला एके. काय काय नावे का? नामे एके नाम कशाला म्हणतात? पहिले कोठे नव्हते काही पहिले कोठे नव्हते काही निर्माण झाली
कशाला म्हणतात सांगतो आणखी जरा बारीक ऐका बरं का फोडून फोडून सांगतो भरीत करून सांगतोय आणखी जरा बारीक ऐका कान उघडे ठेवून ऐका हे आमचे प्रमाण नाही हे साधू संतांना त्याला माहिती होतं अशा अवलादी पुढे होणारच आहे ज्ञानोबाला का विरोध झाला ज्या ज्ञानोबाला हेच ज्ञान त्या काळात सांगितलं का नाही सुज्ञ माणसं आहे तुम्ही त्या काळात हे ज्ञान सांगितलं ही ज्ञानेश्वरी होती का वेगळी ज्ञानेश्वरी होती तेव्हा काय विरोध केला त्या काळात खंडीच्या वर्णात तुकोबाच्या काळात का गाथा उडवला दुसऱ्याचा मोठ्यापणा सहन होत नाही तुला काही गाजर येत नाही आणि दुसऱ्याचा मोठ्यापणा तुला सहन होत नाही खिलाराला भेटला का शिंग आणल्या शिराला टाळ करायला भेटला का त्याला यंगराटाने पाहिले शिन्नरच्या बस स्टँडवर जर बुवा भेटला का ते पा निसते असे गुरकाच्या ते गेल्यासारखे काऊन रे ऐ काय सांगितलंय ज्ञानोबाला हे सांगितलं का दुरितांची तिमीर जाओ आणि आश्रमा करता एकमेकाच्या डोक्यात दगड घाल हे सांगितलं काय ज्ञानोबाना तुकोबाना अरे मरायचं कसं हे सांगितलंय बच्चानं जरा समजून घ्या कशाला म्हणतात ना आपल्या वडिलाला जरा सुज्ञ सुशिक्षित मंडळी आपल्या वडिलाला आपण नावानं हाका मारतो का आई साकाराम दे मला पैसे नाही ना आपल्या बापाला मारा ना हाका ना काऊन नाही मारता येते का आपल्या वडिलाला आपल्याला नावानं हाका मारता येते का माय बाप अरे जर सायल्या बापाला नावानं हाका मारता येत नाही तर त्या देवाला डायरेक्ट नावानं हाका मारता येईल का हक्का मारी जाच्या नावे हाका मारी जाच्या नावे हक्का मारे जाच्या नावे हक्का मारे जाच्या नावे वचना ही ठावे नावच नाही ठावे वचना ही ठावे नावच नाही ठावे हक्का मारी जाच्या नावे 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 हक्का मारी जाच्या ज्या दिवशी राम या दुनियात आले कौशल्याच्या पोटी चैत्र शुद्ध नवमीला तेव्हा काय खिच्यात चिठ्ठी टाकून आणली होती की रामाची अय उडेल बालपाऊ जरा विचार करा रे आमचं ना काय ऐकू तुम्ही भावलट लोकायचं पण ग्रंथाचं तर ऐका ना काही कट गुंतून आणलं होतं का हातावर राम नाही ना राम तो कालाचा पुत्र दशरथाचा राम तो कालाचा पुत्र दशरथाचा राम तो पुत्र दशरथाचा राम तो कालाचा पुत्र दशरथाचा आनंद युगीचा राम, आनंद युगीचा राम. आनंद युगीचा राम, आनंद युगीचा राम. कालाचा पुत्र दशरथाचा राम तो कालाचा पुत्र दशरथाचा राम तो कालाचा पुत्र दशरथाचा राम तो कालाचा पुत्र दशरथाचा आम्हाला हे प्रमाण पाठ नाही आम्हाला ठाईच्या प्रमाणे पाठ राहते याला गाजर येत नाही मग ठाईत नाही घेईन तर काय करेल तुम्ही जर म्हणले ना पाठ ही 4 वाजा लोक एकाला जर जांभळी आली तर तुमच्या कासर वाडीचं तोंड पाहणार नाही मरूस तर 4 वाजस तर एकाला जरी जांभळी आली तरी मी पुन्हा कीर्तन करणार नाही उभं राहणार नाही व्यासपीठावर मी खानदानी कीर्तन करणार मी कुठं काही धडकून येईल नाही नाही दिवसभर बायका पोरं पोसायची आपली ड्युटी करायची संध्याकाळी 2 तास भुकाचा धंदा आहे मला मी काही खानदानी कीर्तन करणार कुठं शिकून आलेलं नाही महाराज नाही सचिन महाराज मला याच्यात काळी आता हे मला म्हणे ते महाराज तुमची काय हात लावायचं म्हणलं तुम्हाला ज्याच्यात जमन त्याच्यात लावा काळीत लावा नाही तर ढवळीत लावा महत्वाची गोष्ट कळाली पाहिजे अय डॉक्टर चांगला आहे इन करेल पण तुमचा रोगच जात नाही तर काय कामाचा तो 25,000 घेत असेल आम्हाला काय घे नाही कीर्तन सांगा कीर्तन
पाहिजे बाप माझा सांगायला नाही. आमच्या संतांना माय बाप पाहिजे अंत प्रायचित्ताला घातले तुला. तिकडे काढी लाव तुला. हे धंदाने करायचा इड करशील ना ऐशी याची करिता सेवा काय होय सुख जीवा होऊ शकत नाही मायबाप. ते ना मायबाप अंत प्रायचित्ताला घातले. ते ना तुकड्या करता मौती केल्या लेकरा वाळायच्या. आम्हाला उड्या मारायला काय शायनिंग मारायला आम्हाला. अरे जे खरं आहे ते समाजाला सांगा. जे खरं आहे सत्य आहे पवित्र आहे निर्मळ आहे समाजाला सांगायचा प्रयत्न करा. अरे हे तारखीवर लागेल लोक. पुढल्या वर्षी कासरवाडी आपल्याला देते की नाही तरी तू तारखीला लागेल बेटा. तू ही तारीख यमाना घेईल एक दिवस. तू थांब जरा. तू सेवा करता करता टांगा पलटी घोडे फरार झाले. युट्यूबला पाहत नाही तुम्ही काय विमान आले की द्यायला न्यायला. कीर्तन षडगुण ऐश्वर्य संपन्न असतं. श्रोता वक्ता प्रश्न उत्तर दृष्टांत आणि सिद्धांत जिथे एकत्र येतो त्याला कीर्तन म्हणतात. देवाचा पत्ता नाही सांगायचा पत्ता नाही काय ना देव अनुभवन सांगायचं नाही. तेव्हा माझ्या सगळं इकडं चला माझ्या सगळं तिकडं चला. असं करा म्हणजे असं होईल तसं करा म्हणजे तसं होईल. तसं नाही झालं का तोंड वासूनच जाईल. तोंड वासून जाते तुमच्याकडे लोक. नाशिक जिल्ह्यात तोंड वासून जाते. आय 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 बाबू डोळे फाडीत आहे तोंड फाडीत आहे काऊन. आता म्हणना तुला जे सांगितलं ते म्हणणं आता येतं का तिथे येतं. हरी हरी म्हणती सारे 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 हरी हरी म्हणती सारे. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत चंद्रभागेपासून तर पांडुरंग परमात्म्यापर्यंत विठ्ठला मायबापा पांडुरंगा विठ्ठला मायबापा म्हणणारे कमी का. यायला का विमान आले का नाही यायला. ते देवदेव करून नाही राहिले का. तुम्ही जे सांगू राहिले ना तुम्ही लय अलीकडच्या गोष्टी सांगू राहिले. तुम्ही द्वापार त्रेताच्या गोष्टी सांगू राहिले. त्याच्या आधी लोक तोंड वाचून जात होते का. अरे जे पार्वतीला सांगितलेला पार्वतीला कानात काऊन सांगितलंय उघड सांगता येत नव्हतं का. काळी 2 मध्ये लावून देवाचा देव महादेव जे जपतो ना अरे ते सांगा ना जगाला. तुमच्या आधात नाही तर पोरात सांगशान काय तुम्ही. आणि रोज म्हणतात आदिनाथ उमा बीज प्रगटले. हे कोणा सांगितलंय माहिती का. जरा परमार्थाला परंपरा असावा लागते. कायला परंपरा म्हणत्या घनगाळ्या उघड्याला घागरमाळी घालायला एवढ्या टपुऱ्या कॉलेजच्या बाहेर मारत लोक. हातात वेगळ्या पायात वेगळ्या कानात वेगळ्या. थांबतोय नखरे दमदार सांगतो. तोय नखरे तमाशात बाया कमी नटू राहिले एवढे बोला लोक नटू राहिले. थांबतोय नखरे ना बेट्या दर्शक थांबतो. हा कळ येईल अंत काळी दम दर्शक थोडं थांब. तू नखरे कर सध्या तोय दिवस आहे. ये भी दिन जाएंगे. हा तू दर्शक दम. तुला यंगराटपणा चाललाय तो अंगात दर्शक रग आहे ना दमदार साक. तू रग काढायला वेळ लागणार नाही त्याला. त्याला चांगल्याची रग काढी बरं का. चला जाऊ द्या. मला दृष्टांत काय सांगायचं होता. नाम कशाला म्हणतात. हा तिला वाटलं हे बुकुराला घ्यावं.
सुनील रामनाथ सांगळे, माननीय सुनील भाऊ सांगळे कुठं असतील त्यांनी ताबडतोब या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्यासाठी यायचं आहे. चला लवकर. हरे मुखी नाम हाती मोक्ष आयसे साक्ष बहुतांची. एकच चरण आपण विचार करतो आहोत. मायबाप एकाच चरणावर 6 महिने बोलायला लावा तुम्ही. 6 महिने एवढं आघात ज्ञान आमच्या ज्ञानोबा तुकोबांना लिहून ठेवलं हो. 4 वेदी जान 6 शास्त्रीकारांना 18 पुराण. कोणत्या हरीला का त्या हरीचाच पत्ता नाही. आणि हरी कशाला म्हणतात? ज्या गोष्टीला हरी म्हणतात ना मायबाप तिला नाम म्हणतात. रोज हरिपाठ म्हणतो आम्ही, परंतु आम्हाला हरिपाठ कळायला पाहिजे. हरिपाठ पाठ असावा का वाट माहिती असावा? पाठ असावा का वाट माहिती असावा? कासारवाडी पाठ असावा का वाट माहिती असावा? वाट माहिती असावा. हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे देवाची या. आम्ही कोणाच्या दारी जातो? आम्ही कोणाच्या दारी जातो? देवाच्या. देव का मूर्ती आहे तिथं? देवळाच्या दारी जातो आम्ही, देवाच्या दारी नाही जात. देवाच्या दारी मेल्यावर जात्या लोक. तू देवाच्या घरी जावा, त्याच्या बापान ठेवला का देव? नाही नाही, त्याला देव आज्ञा झाली आमच्याकडे म्हणतात लोक. त्याला देव आज्ञा. ते पिता पिता जिंदगी गेली त्याची, त्याला देव आज्ञा झाली. नको ते खाता खाता त्याची जिंदगी गेली, त्याला देव आज्ञा. रिकामा आहे का देव यायला आज्ञा द्यायला? देवच कळत नाही कशाला म्हणतात देव. ज्ञानोबा राय सांगतात देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तीचारी साथ गेले. मायबाप अरे ती गोष्ट जाणून घ्या. ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायानं करायची नाही, ती गोष्ट वैखरीनं बोलता येत नाही मायबाप. त्या गोष्टीला नाम म्हणतात, त्या गोष्टीला अनिर्वाच्यवाणीचं साधन म्हणतात. मराच्या टायमाला बघा कीर्तन सुटायच्या बेतात आलं. जरा बारीक विचार करा. कीर्तन सुटायच्या बेतात आलं, लागला हनुमान फटका एखाद्याला तर लागला. जरा बारीक विचार करा. मराच्या टायमाला हातापाय थंडे पडतात का नाही? इथपर्यंत बॉडी थंडी पडते. सगळ्याला कळून चुकलं, आता इथपर्यंत धकलं. भगवंत काय करतो गायनाचार्य महाराज प्रवीण दादा? भगवंत त्याचा युको वाढून देतो. युको वाढेल राहतो. त्याला लागते घरघर. घरच्याला कळून चुकत आता हे घंटाभरात याची शिट्टी वाजणार आहे. घरचे लय हुशार. घरचे इतके हुशार ना बाबा 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 विचारू नका बरं का. हा आणि ज्या वेळेस ते आता इथपर्यंत बॉडी गेलेली का नाही, थंडी पडलेली आहे, म्हणजे ते काही करू राहिलं का हालिंग ना टुलिंग. मग त्याचं फक्त आता इथून वरच हेड ऑफिसच चालू. इथून वर तिथं घर 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 लागलेली ती आ आ आ आ करताय. तुमच्याकडे काय करते नाशिक जिल्ह्यात? ते आ करायला लागले. दूधवती द्या का? दूधवती द्या ना. शिपा म्हणते आमच्या नाशिक ह्याच्या संभाजीनगर जिल्ह्यात शिपा देते त्याला. शिपा गिर गाईचं दूध राहतं तेव्हा म्हाताऱ्याला. पोरीच्या पिता पिता मेलय तिकडं ती. आणि मराच्या टायमाला गिर गाईचं दूध हे त्याच्या बोकांडीत, ते त्याच्या बोकांडी वाताला. ती गिळीत का तेव्हा? गिळीत जेव्हा गिळीत नाही तेव्हा वाताचा धंदा लावला. आणि जेव्हा गिळीला तेव्हा कोणा दिलं नाही त्याला. आडानी दुनिया भजन बिना कसे तरियो, अडानी दुनिया भजन बिना कसे तरियो. जिते बाप को रोटी न देवे मरे बात बचताए, मुड़वर चावल छनवर पीके कौवा बाप बनाए. अनाड़ी दुनिया भजन बिना कसे तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कसे तरियो. पहिल्या पोरानं वतलंय, दुसऱ्या पोरानं वतलंय, तिसऱ्या पोरानं वतलंय. एक पोरगी होती ती उठत बसत घर पुसत आली. फोन केला तिला रात्री, दादाची तब्येत लय शिरीशी, तू लवकर येऊन जाय. ती आली सकाळी सकाळी, उतरली तिथंच उतरली अलीकडवर टेकडावर चढता चढता. आणि तिनं काढला ना पंच. बाया म्हणजे अजून गेलं नाही मग तर गचराय काय पटकन शिवदी शिवदी येतोय हाताने शिवदी. ती येते, ती चमचा भरीती त्याच्या नळड्यात होती ती म्हाताऱ्याच्या. जित्यापणी नाही गोडी मेल्यावर बंधन तोडी. चमचा भरला नळड्यात वाचला ना म्हाताऱ्याच्या. म्हाताऱ्याने मग पुढत पाहू डायरेक्ट टॉप टाकला. गेलं ना म्हातार. अरे निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा.
दूर गेले ना तो देव होता देवाचा भळी आदरी देवाचा भळी आदरी देवाचा भळी आदरी देवाचा भळी आदरी नाही जन्म भरी नाही जन्म भरी नाही जन्म भरी नाही जन्म भरी देवाचा भळी आदरी देवाचा भळी आदरी देवाचा भळी आदरी आजला ओळखीचं गेला का आजला कोणा सांगायचा काही चारिधा मध्ये तिकडे टांगापट्टी झाली नंदा चालक नंदीमध्ये लोकांच्या काय चांगलं मरून आलं त्याला ते तीर्थात गेलं तिकडे गदड फिराले येड्या त्या गदड्याच्या मोखंडी बसला ना ते बी गेलं ना आलक नंदी अरे देव समजून घ्या रे कशाला म्हणतात देव इतका सोप आहे देव घ्या कोणी व देव घ्या कोणी अरे तुकोबराज सांगतात इतका सोपा देव अनुभवाचा जर असेल ना यंगरटपणा करून चालत नाही नामाना उद्धार होतो नाम हातात मोडत नाही पायाना मोडत नाही ज्याचा श्वासाचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापारू माझे निज सुख साचारू तेथेची घर बांधिले दवडो निश्वास वायाची किदती उपवास का धुमाचे गा साधो मुखे कळत नाही का हे शास्त्र माया घरचं आहे का पहिली ओवी भागवतातली आहे दुसरी ओवी ज्ञानेश्वरीतली आहे भजन कशाने करायचं अरे मराच्या टायमाला आधी जाते वाचन मग जातो प्राण तेव्हा काय दगड करायचे का स्वासानं भजन करणं गड्यार स्वासानं भजन स्वासानं भजन करणं गड्यार स्वासानं भजन कोणा सांगायचं तोंडाना भजन कर सारेच माहिती तुम्ही जे म्हणता ना ते स्वराला बी माहिती ओम नमः शिवाय शिवाभ्याम रामकृष्ण हरी विठ्ठल क्या शिवा माधवा ओम नमः भगवती हे स्वराला बी माहिती भजन ऐसा कर तुमच्या इथं लिहिले काय काय पहिला शब्द काय काल म्हणजे अखंड खायच काय मला बंद वारे वा अखंड भजन कशाला म्हणजे अखंड भजन आणि सदा नाम वंश करू हरी गचराय व गचंड धरणारा कोण नाही रे कशाला म्हणतात सदा नाम ते नाम सद्गुरूच्या मुठीमध्ये करू नका काही संत संग धरा करू नका काही संत संग धरा
हरिपटामध्ये ज्ञानोबराय सांगतात संतांच्या संगती मनोमार्ग गती आकाळावा श्रीपती येण्याची पण संतांचा मार्ग सोडून दिला जी शिपीनं गट्टी केली त्याच्यात एवढं बोलायला वेळ नाही मला माझा वेळ संपला तुमच्या पॉम्पलेट प्रमाणे ज्ञाने विन नासले बुद्धी भेदाची आले कल्पू नाही ते कल्पले अनकत्व नाही नाही कळू शकत माई बाप ती जी गोष्ट आहे की ती महत्वाची अभंगाचं दुसरं चरण वैष्णवांचा मला खोटा नाही रे तुम्ही फट्याच्या नादी लागले हा बुवाबाजीनं शिखर गाठलं अरे खरं सांगणारीची माय मरून गेली त्याला तारखी नाही पुन्हा ते काही तारखेवर लागेल नाही जे तारखेवर लागेल ना त्याचे 10वे 13वे घालावं लागतं आमच्या सात तुकोबरायना तारीख घेतली नाही 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 ज्ञानोबाला कधी तारीख घेतली नाही ज्ञानेश्वरी सांगा करता इकडे नेवाशाला यावं लागलं तुमच्या आईला नगर मध्ये तिकडे काय मेले होते का लोक आणि किती असतील ऐकायला तुम्ही तरी बरं आहे ऐकायला एवढी तेव्हा किती का असतील मुंडके किडे पारणाऱ्या जावलं तिथं अभि होत्या आज कुठं राहतं का आज कुठं राहतं का आपण कधी पाहिलंच नाही आमचा जमा तो लई पाप आहे पाहिलं नाही जरा शास्त्र वाचा आणि डोळे उघडे ठेवून कान उघडे ठेवून वाचा ज्ञानोबा काय सांगताय तुकोबा काय सांगता जरा डोळे उघडून वाचा माझा उद्धार कराय करता माझ्या निवृत्ती दादापर्यंत परंपरा या करता आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती त्याची प्रेम मुद्रा मच्छिंद्रनाथाला तिकडे सौराष्ट्रात जावलं गोरक्षाला उकराला उखाड्या ऐ उडून आली का परंपरा आगात देव येतोय येड्याच्या हातोडी त्या गायनीनाथाला वाद व्हावा लागलं भीमाशंकराच्या गुहेमध्ये जावं लागलं का नाही काय लागन गळे उघडाला ती परंपरा ज्ञानोबरायची सांगतात ज्ञानदेवा म्हणे मी चाडे सद्गुरुना केले कोडे माता हात ठेवणी पुढे बीजची वाहिले याच्याशिवाय पर्याय नाही याच्याशिवाय पर्याय तू काही कर भस्मदंड न लगे काठी नाही काहीच लागत नाही त्याला नाही इतका सोपा मार्ग संतांना आमच्या लिहून ठेवला सांगून ठेवला आणि त्या मार्गाने चला त्या मार्गाने जर चालले ज्ञानोबराय सांगतात शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी अरे नेनो काही त्रिपुरारी याला गाजर कळा ना हो कशाला म्हणतात ही ओवी वा काढा अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 1751 काढा आता ज्ञानेश्वरी वाचा काय सांगतात ज्ञानोबराय मी या परंपरेत आहे शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी पहिल्या अध्यायामध्ये 70 नंबरच्या ओवीमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे शिर सिंधूच्या परिसरी न्यावं लागलं पार्वतीला कैलासात सांगता येत नव्हतं का उसता सांगेन हित शिर सिंधूच्या परिसरी शक्तीला न्यावं लागलं तिच्या कानात सांगावं लागलं उघड नाही उघडा मंत्र जाणार आम्हाला काय मुळ्यात झाला का वडाला
अरे सोन्यासारखा समाज आहे, लाख सोन्याहून पिवळा समाज आमचे सद्गुरू सांगायचे. बस सांगणारे मरून गेले, सांगणारे पोटावरी लागले. त्याला काही घेणं नाही तुमच्याशी. तुम्ही तोंड वाचून गेले, त्याला काय घेणं? तेच तोंड वाचून चालले. इतकं तळतळून बोलायची वेळ येते ना. आम्ही ज्ञानोबा खपावला, आम्ही तुकोबा खपावला, आम्ही गोरोबा खपावले, आम्ही सेनानावी खपावले, आम्ही सावतामाळी खपावला, आम्ही छत्रपती संभावले, आम्ही संभाजीराजे खपावले. आम्ही अजून किती लोकांना खपायचंय? समजून कधी घ्यायचं यंगरट जातीला? परमार्थ समजून घ्या. ठीक आहे, करायचा नाही करू नका, पण करणाऱ्याला विरोध करू नका. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य. हो माय बाप, करायचं नसेल करू नका. जा आता तुमच्या दृष्टांत देतो, सेवेला पूर्णविराम देतो. शेवटचं चरण काही घेत नाही सुटलं बी तर पुढल्या वर्षी काही तारीख देऊ नका. मला काही गरज नाही. 3 वर्षापासून मागे लागेली. यावर्षी रॉंग नंबर अधिक मासामुळे लागेल. तुमच्या शिन्नरला बस स्टँड आहे ना? आहे ना? हा, इकून गाड्या येत्या, तिकून गाड्या येत्या, तिकून येत्या. तिड एक राहत एक माझ्यासारखं मेंटल बसेल तिड, ते काचवी मध्ये. ते असं एक त्याच्या पुढे दांडू राहतो, असा आमच्या सागर साऊंड सिस्टीमचा दांगोड तिथं दांडू राहतो. ते सांगतं 45-46 नंबरची गाडी संभाजीनगरला जात आहे, इच्छुक प्रवाशाने बसा. 50-60 नंबरची गाडी कल्याणला जात आहे. ते कोणाला भुकू राहिलं? त्याला जायचंय का? त्याला माहित नाही, त्याला माहितीये त्याला जायची गरज नाही. ते जाऊन येईल तिकडं. ते भुकू कोणा करता राहिलं? माझ्यासारखं रोज मेंटल तिकडे जाऊन बसत टाइमपास करायला त्या बस स्टँड मध्ये. ते ऐकत त्या गाड्याचे नंबर, मग त्याच्यासाठी भुकायचं घे. कोणा करता माझ्यासारखं एखादं मेंटल येऊन बसेल असेल ना ते तिकून, त्याला नवीन हा त्याच्यासाठी हे जे भुकू राहिलो ना, हे त्याच्याकरता जरा मायबाप समजून घ्या. हा त्याच्याकरता सांगणे बरं का हे, नाही तर इथं टेंगून मला आमचं काय जायचंय? हे जरी नाव ऐकाल लय ऐकला पिंगळा तुम्ही, मला नाही म्हणायचा. नाथ बाबा सांगतात, हे जरी न ऐकाल दुसरं येईन, हे जरी न ऐकाल सरतचे वटिवा बांधून. त्यांना रामाला सोडलं नाही, काळानं रामाला सोडलं नाही, कृष्णाला येत उरून नाही आले अवतार बर का. रामाला सोडलं नाही, कृष्णाला सोडलं नाही. तुला काही विमान यायचंय का न्यायला? नाही. एका जनार्दनी आमचे काय जाईल? पाकिट घेऊन निघून जाईल. आमचं काय जाईल? आमचं काही जाणार नाही. ज्याचा हात पडून शेजाऱ्याच्या गळ्यात पडत, तुमच्याकडे कोणाच्या पडत? म्हणून मायबाप येतामध्ये येता उगाच बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल, काही आता उन्हाळ्यात कामं नाही राहत ना, खिलारला ते उगाच शिंगाना माती उकळते. मला पाहूनच बोललो महाराज, माझ्याकडे पाहूनच बोललो महाराज. मला काही कोणाशी बांधायला बांध नाही सचिन महाराज. मला काय तुमच्या शिन्नर तालुक्यामध्ये पोरगी द्यायची नाही, हे सांगणं आमचं काम आहे. जे आमच्या ज्ञानोबा तुकोबांना सांगितलं ना मायबाप, अरे लय तळतळून सांगितलं हो त्यांनी. यायनाच सांगितलं, तुम्ही जर दयानंद प्रायश्चित्त घेतलं तुमचे लेकर सुखानं जगतील. काहून जगून दिले नाही? काहून जगू नाही दिली या पालथ्या लोकांना? का नाही जगू दिली? का? त्याला वाटत नव्हतं जगावं? आमचा कट्ट्याचं 37 वर्ष वय झालं तरी कट्टी पौर आला त्याला. 22 वर्षामध्ये दगड आडवा करून घेतला माझ्या ज्ञानोबारायांना. वाटावं नाही काही. आणि एवढं उच्च कोटीचं ज्ञान उद्धाराचं जीवाला सांगितलं ना, नामाविना उद्धार होईना. आणि ते नाम अक्षरात मोडत नाही. जे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानी, ती गोष्ट अक्षरात मोडत नाही मायबाप. त्याला नाम म्हणतात. ते नाम तुम्हाला मिळावं एवढं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. मला मिळालं बाबाजी चैतन्याच्या कृपाने. रामदेव होते तर वशिष्ठाला का शरण गेले? कृष्ण म्हणे जगद्गुरु होते का नाही? मग का संदीपनीला शरण गेले? कळून टकुऱ्यात उतरू नाही का? देवानं गुरु केला तो काय चाललं? असे गुरु झाले इतके मायबाप. गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासे धरी. आम्ही तुमचे गुरु कोण? आमच्या पाय त्याच्या बापांडीत काय सांगावं गुरु ना? एकादशी धरावा, आळंदी पंढरीची वरी करावा, मारुतीला दर्शनाला जावा, मायबाप काढून द्यावा, हे सांगावं काय? हे धंदे गुरु न करावं. उद्धाराचं सांगावा.
जेणे नये जन्म यमाची यातना ऐशी या साधना करा काही. असं साधन नाम आहे आणि ते नाम आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येवो हेच माऊलीनं मागितलं ना. आता विश्वात्मकी देवी काय मागितलंय? अरे हे सगळ्याला स्वधर्म सूर्य पाहू. कशाला म्हणता स्वधर्म? कशाला म्हणता? ही मराठीची नोकरी ब्रह्मविद्येचा ब्रह्मविद्या काय म्हणतात? उकळून प्यायची असते काय चार. म्हणून मायबाप चुकला असेल उदाहरण अंतकरणानं तुमचं लेकरू म्हणून माफ करा. जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे. एवढं चिरकून बोलायचं काम एकच आहे. बसलेल्यापैकी सगळे काही बिना डोक्याचे नाही राहत. एखादं डोकेबाज असेल ना मागच्या भेजावर फटका पडन ना त्याच्या. म्हणून झालेलं भावपुष्प यथामती आता वाच 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. तुकाराम महाराज म्हणतात ही भस्मदंड न लगे काठी तीर्था आठी भ्रमण. अरे काही करायची गरज नाही तुला. आता सगळे आरेपाटे ढिल्ले झाले ना. आता 45 धामला निघले. आता गुडघे ठाणका द्या कमरात घ्या. पण आता चाललंय की जेव्हा करायचा धंदा तेव्हा सोडून दिला आणि जेव्हा नाही करायचा का तेव्हा ते धंदा करायला लागला. तुकोबराय सांगतात नाही 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 हे जर नाही केलं ना मायबाप तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. अरे हे जर केलं जे करायचं ते नाही केलं. एका मिनिटात दृष्टांत सांगतो. ज्ञानेश्वर माऊली भजन करतो. माझी ताई खूप सुंदर आहे. आबा बाबा बाबा लईन गेलं तरी तिचा उजाड पडेल होता. लईन गेली तरी तिचा उजाड पडेल होता. खूप सुंदर आहे माझी ताई. तिच्या अंगावर 50,000चा शालू आहे. तिच्या अंगावर 2 किलो सोनं आहे. आबा बाबा 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 सूर्याला झाकावं तिला काढावं इतकी सुंदर आहे माझी ताई. पण नाकावर मशीन पाहिजे. काय करते तिला काढी लावायची त्या रूपाला. मी लई देव देव करतो. पाठी चारला उठतो मार्दील पाणी नेतो माझ्याला पाणी नेतो इकडं पाणी नेतो तिकडं पाणी नेतो सारं करतो हे करतो ते करतो एकादश करतो सोमवार करतो गुरुवार करतो शनिवार करतो सारं करतो. पण जे करायचं ते धंदे नाही करीत ना. जे सांगितलं ते करायला पाहिजे. आणि ते जर केलं ना मायबाप मराच्या टायमाला अंतकाळीचा सुईरा मराच्या टायमाला या देहातून आत्माराम निघून जातो ना. त्याला ओळखीचं करा. याच देही ओळखी करा आत्माराम संसार सुगम भोगू नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज